नमस्कार मित्रांनो, सांगली डी-सी-सी बँक एक्झामसाठी मॉक टेस्ट 3 बघणार आहोत स्पष्टीकरणासह. ठीक आहे. यामध्ये 90 प्रश्न 90 गुणासाठी असतील. ठीक आहे. 1 प्रश्न 1 गुणासाठी आणि जो सिलेबसनुसार दिलेला आहे म्हणजे सहकारला 20 प्रश्न, बँकिंगला 20 प्रश्न अशानुसार सिलेबसनुसार ही प्रश्नपत्रिका ॲज इट इज जसं एक्झाममध्ये असेल त्या रीतीने. ठीक आहे. नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पहिला प्रश्न आहे, सहकारी संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर 1 शेअर 1 मत. ठीक आहे. 1 सभासद 1 मत, जास्त भांडवल जास्त मतदान. ठीक आहे. आणि फक्त संचालकांना मतदानाचा अधिकार. ठीक आहे. तर यातील ॲन्सर काय आहे? 1 सभासद 1 मत. ठीक आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला आहे? ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 1956, 1960, 1965, 1972. तर ॲन्सर राहील 1960. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. PACS चे पूर्ण रूप काय आहे? ठीक आहे. प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी. ठीक आहे. ॲन्सर क्रमांक 1. खूप जणांना असा गोंधळ होऊ शकतो की ज्या PACS आहे या प्रायमरी लेवलच्या असतात. तर कॉपरेटिव्ह इथे कॉपरेटिव्ह असेल असं गोंधळ होतो. तर इथे क्लिअर करून घ्यावं. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. DCC बँकचे पूर्ण रूप काय आहे? तर डिस्ट्रिक्ट कमर्शियल क्रेडिट बँक. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक हे ॲन्सर आहे. ठीक आहे. 5वा क्रमांकाचा प्रश्न आहे, सहकारी पतसंस्थेच्या त्रिस्तरीय रचनेत जिल्हा स्तरावर कोणती संस्था असते? DCC बँक. ऑप्शन क्रमांक बी. राज्य स्तरावरील सर्वोच्च सहकारी बँक कोणती असते? मग म्हणजे त्रिस्तरीय बँक असतात. ठीक आहे. DCC कोऑपरेटिव्ह बँकच्या एक असते राज्यस्तरीय, एक असते DCC. ठीक आहे. एक असते स्टेट लेवल आणि एक असते प्रायमरी बँक. ठीक आहे. तर प्रायमरी बँक ग्रामीण भागात काम करते मित्रांनो. ठीक आहे. आणि डिस्ट्रिक्ट बँक जिल्हा भागात काम करते म्हणजे डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. आणि स्टेट लेवलची राज्य लेवलला. तर ही राज्य लेवलची विचारलेली आहे. तर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. ऑप्शन क्रमांक सी राईट ॲन्सर असेल. ठीक आहे. तर मित्रांनो, एक्झाम ओरिएंटेड आणि राहिलेल्या कमी दिवसात फास्ट रिव्हिजन आणि टू द पॉईंट एक्झामसाठी आपल्याकडे रिव्हिजन नोट्स आहे सांगली DCC बँकच्या. याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट तुम्हाला सर्व सब्जेक्टच्या रिव्हिजन नोट इन डिटेल टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड. ठीक आहे. या नोट्स मिळेल ऑल सब्जेक्ट बरं का. मॅथ झालं, रिझनिंग झालं, मराठी, इंग्लिश, तुमचं बँकिंग झालं, सहकार झालं सगळं. आणि याच्यामध्ये टेस्ट सिरीज महत्त्वाचं काय आहे? टेस्ट सिरीज मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला 20+ टेस्ट सिरीज मिळेल विथ ॲन्सर की तुम्ही झेरॉक्स काढून सोडवू शकता. ठीक आहे. 20+ म्हणजे खूप जास्त प्रश्नपत्रिका आहे तुमचे. जवळपास म्हणजे आता 13 ते 14 दिवस राहिले आहेत तुमच्याजवळ. तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि रिव्हिजन होईल मित्रांनो फास्ट. आणि MCQ तुम्हाला इथे 3000+ MCQ दिलेले आहे. ठीक आहे. MCQ क्वेश्चन बँकमध्ये MCQ असेल. ठीक आहे. आणि हे रिव्हिजन नोट्स ऑल. तर याच्यावरती आपण 100% पासिंग गॅरंटी देतो आहोत मित्रांनो. याची फीस आहे ₹250. ठीक आहे. तुमचं रिझल्ट नाही आला तर तुमची जी ही फीस भरणार आहात ही तुम्हाला परत मिळेल 100%. ठीक आहे. कारण की आपण रिझल्टचं गॅरंटी देत आहोत. हा नंबर आहे मित्रांनो. या नंबरवरती फोनपे करा ₹250 आणि स्क्रीनशॉट सेंड करा. तुम्हाला लगेच हे सर्व कंटेंट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. व्हॉट्सअपवरती याच नंबरवरती सेंड करा. आता समोर प्रश्न बघूया. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 7वा. PACS प्रामुख्याने कोणत्या स्तरावर कार्य करते? तर 4 नंबर ग्रामीण. ठीक आहे. नाबार्डची स्थापना केव्हा झालेली आहे? 1982. ठीक आहे. नाबार्डचे प्रमुख कार्य कोणत्या क्षेत्राशी आहे? कृषी आणि ग्रामीण विकास. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. सहकारी संस्थेचे अंतिम अधिकार सामान्यतः कोणाकडे असतात? अध्यक्ष, व्यवस्थापक, सर्वसाधारण सभा आणि लेखापरीक्षण. याचा ॲन्सर तुम्ही सांगायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. कमेंट करून. प्रश्न क्रमांक 10वा. ॲन्सर ABCD याच्यामधनं सांगायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे 11वा. सहकारी संस्थेतील मूलभूत लोकशाही तत्त्व कोणते आहे? 1 सभासद
एकमत. ठीक आहे. आणि याचं पण ॲन्सर काय राहील मित्रांनो? व्यवस्थापक. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. आंतरराष्ट्रीय सहकारी चळवळी संबंधित प्रमुख संस्था कोणती आहे? IMF. ठीक आहे. सहकारी संस्थेचे सभासदत्व सामान्यत कसे असते? ऐच्छिक व खुले. ठीक आहे. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन कोण करते? संचालक मंडळ, RBI आणि जिल्हाधिकारी सेबी. तर जिल्हाधिकारी असू शकतो का बरं? ठीक आहे. RBI ठीक आहे. सेबीचं कुठंच संबंध नाही आहे मित्रांनो. सेबी हे स्टॉक मार्केट रिलेटेड आहे. ठीक आहे. सहकारी संस्थेवरती कोणत्या कोणत्या बँकेचं असतं? एक तर नाबार्ड. ठीक आहे. नाबार्ड किंवा RBI. ठीक आहे. आणि हे संचालक मंडळ ऑप्शन दिले म्हणजे रिलेटेड आहे म्हणून. ठीक आहे. तर याचं राईट आन्सर असेल मित्रांनो संचालक मंडळ. ठीक आहे. DCC बँक मुख्यतः कोणामध्ये दुवा म्हणून काम करतात? आता DCC बँक मी तुम्हाला त्रिस्तरीय लेवल सांगितली आहे. एक स्टेट लेवल. ठीक आहे. एक डिस्ट्रिक्ट लेवल आणि एक प्रायमरी लेवल. ठीक आहे. तर यांच्या दोन्हीमध्ये दुवाचं काम कोणतं करते? DCC बँक. मग स्टेट लेवल आणि प्रायमरी लेवल. ठीक आहे. स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आणि पॅक्स. ठीक आहे. यामध्ये ऑप्शन क्रमांक बी. सहकार चळवळीचा मुख्य उद्देश कोणता असतो? जास्तीत जास्त नफा कमवणे हा असतो का? नाही. जास्तीत जास्त नफा हा प्रायव्हेट बँकेचा उद्देश असतो मित्रांनो. ठीक आहे. सभासदाचे आर्थिक व सामाजिक हित हा राईट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. स्वसहाय्य. ठीक आहे. हे सहकारातील कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? सदस्यांनी परस्पर सहकार्य करणे, सरकारवर पूर्ण अवलंबित असणे. ठीक आहे. हे असू शकतं का? नाही. खाजगी बँकावर अवलंबित व नाही. परदेशी संस्थांकडून मदत हे असू शकतं का? नाही. तर ऑप्शन क्रमांक ए सदस्यांनी परस्पर सहकार्य करणे हा ऑप्शन आहे. कारण की सहकारचा अर्थच तो होतो. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातील सहकारी संस्थेच्या नियमनासाठी कोणता कायदा महत्त्वाचा आहे? MCS ॲक्ट 1960, RBI 1934, CB ॲक्ट 1992, कंपनीज ॲक्ट 1913. तर कोणतं असेल? हे कमेंट करून सांगा मित्रांनो. ठीक आहे. खूप सोपा प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. सहकारी संस्थेच्या नफ्याचा वापर कोणत्या आधारावर केला जातो? संस्थेचे नियम आणि सभासदांचे निर्णय ऑप्शन क्रमांक ए. आणि हे वरच्या प्रश्नाचा आन्सर काय असेल मित्रांनो? महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या नियमनासाठी कोणता कायदा महत्त्वाचा असतो? MCS ॲक्ट 1960. ठीक आहे. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह स्टेट बँक. ठीक आहे. सहकारी संस्थेच्या नफ्याचा वापर कोणत्या आधारावर केला जातो? ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. आणि 20 क्रमांक लास्ट प्रश्न सहकारामधलं. सहकारी बँकिंग व्यवस्थेत PACSचे महत्त्व मुख्य कार्य काय आहे? तर ग्रामीण भागातील सभासदांना प्राथमिक पतसुविधा देणे, परकीय चलन व्यवहार, शेअर बाजाराचे नियंत्रण हे बँक करू शकते का बरं? नाही. मोठ्या उद्योगांना आंतरराष्ट्रीय कर्ज नाही. परकीय चलन नाही. तर असं सिम्पली तुम्ही इम्प्लिमेंट हे करू शकता, कट करू शकता ऑप्शन. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए. आता बँकिंगचे 20 प्रश्न बघूया समोर मित्रांनो. RBIची स्थापना केव्हा झाली आहे? आता सगळ्यांनाच माहिती आहे की RBIची स्थापना केव्हा झालेली आहे, पण कोणत्या ॲक्टने झालेली आहे? तो ॲक्ट पण याच्यामध्ये दिलेला आहे. तो आन्सर सांगा मला. कोणत्या ॲक्टने झालेली आहे? ठीक आहे. RBIचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई. भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? RBI. ठीक आहे. रेपो रेट म्हणजे काय आहे? आन्सर आहे मित्रांनो ए. RBI कडून बँकांना अल्पकालीन कर्ज देण्याचा दर. ठीक आहे. म्हणजे नियम असा असतो की बँकेतील ज्या बँक असतात त्याच्यातील काही ठेवी RBI कडे ठेवाव्या लागतात नियमानुसार. आणि ज्या ठेवी RBI कडे बँक ठेवतात त्या ठेवीवर जे कर्ज देते त्याला म्हणतात बँक रेट. ठीक आहे. म्हणजे बँक दर. ठीक आहे. आणि रेपो रेट उलट असतो. ठीक आहे.
CRR कॅश रिझर्व्ह रेशो. ठीक आहे, हे पण एक बँक रेट दाखलच एक प्रकार आहे मित्रांनो. ठीक आहे, कॅश रिझर्व्ह रेशो ऑप्शन क्रमांक ए. CRR अंतर्गत बँकांनी ठेवीचा ठराविक भाग कुठे ठेवलेला असतो? RBI कडे. ठीक आहे, नाबार्ड येऊ शकत नाही, केंद्र सरकार नाही, केंद्र सरकार तर ऑफिसली येतच नाही. ठीक आहे, SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो ऑप्शन क्रमांक 1. KYC नो युअर कस्टमर ऑप्शन क्रमांक बी. निफ्टचे पूर्ण नाव काय म्हणजे रूप काय? नॅशनल एक्सचेंज फंड ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, RTGS चे पूर्ण रूप काय आहे? मित्रांनो, याच्यावरती एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. RTGS रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ठीक आहे, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. रिटेल, हे रिटेल झाले इथे. ठीक आहे, व्यवस्थित स्पेलिंग बघून. हे रिझर्व आहे, हे तर असू शकत नाही. रिअल टाइम आहे इथे, इथे ट्रान्सफर. एक नंबर. ठीक आहे, एक नंबर आन्सर असेल रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. तर ह्या अंतर्गत तुम्ही किती मॅक्झिमम कितीपर्यंत तुम्ही एकाच वेळेस तुम्ही हे ठेवू शकतात, म्हणजे लिमिट किती आहे याला? ठीक आहे, RTGS मध्ये. याचा आन्सर तुम्ही मला सांगा. IMPSचे प्रमुख वैशिष्ट्ये काय आहे? फक्त बँकेच्या वेळेत, त्वरित इलेक्ट्रॉनिक निधीने हस्तांतरण. तर ऑप्शन याचा आन्सर काय असेल मित्रांनो? बी, त्वरित इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण. ठीक आहे, म्हणजे लगेच ट्रान्झॅक्शन होतं IMPS थ्रू. ठीक आहे, UPIचं काय? युनिफाईड युनिव्हर्सल पेमेंट इंडिया आहे का? युनिफाईड पेमेंट काय इन्स्ट्रुमेंट आहे का? तर मित्रांनो, अशा प्रकारचे फुल फॉर्मवरती पण प्रश्न अगोदर आलेले आहे आणि येऊ शकतात. युनिफाईड पेमेंट इंटरफेस, युनिफाईड पेमेंट एवढं लक्षात ठेवायचं आणि लास्टला काय? इंटरफेस. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. बचत खाते प्रामुख्याने कोणासाठी उपयुक्त असते? वैयक्तिक बचतदार. आता मोठ्या कंपन्याचं करंट अकाउंट असतं मित्रांनो. ठीक आहे, कारण की त्यांना ट्रान्झॅक्शन जास्त करावं लागतं. आणि फक्त गव्हर्नमेंटसाठी असू शकतो का? फक्त बँकासाठी तर असू शकतो समजा बचत खाते, कारण की बचत खात्यामध्ये एक ठराविक काळासाठी रक्कम म्हणजे हे ठेवली जाते सेविंग अकाउंटमध्ये. त्याच्यावरती थोडंफार व्याज मिळतं आणि तो पैसा बँक इतर व्याज देण्यासाठी किंवा नफा कमवण्यासाठी यूज करतात. तर वैयक्तिक बचतदार हा राईट आन्सर असेल. ठीक आहे, आता करंट अकाउंट कोणासाठी वापरले जाते? मी अगोदरच सांगितलेलं आहे, व्यापारी आणि व्यावसायिक, बिझनेसमॅन. ठीक आहे, फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय? मुदत ठेव. याच्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये एका ठराविक काळासाठी रक्कम ठेवली जाते. चेकवर सही करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक सी राईट आन्सर असेल. चेक कोणत्या प्रकारचे साधन आहे? निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए. डिमांड ड्राफ्ट कोण जारी करते? तर बँक. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. MPCचे पूर्ण रूप काय आहे? मॉनिटरी पॉलिसी कमिटी. ही कमिटी कोणाची असते? तर RBI. ठीक आहे, RBI. ठीक आहे, तर जे भाववाढ आहे, म्हणजे भाववाढ झाली किंवा मार्केटमध्ये पैसा टाकायचा असेल तर मॉनिटरी पॉलिसी थ्रू बँक रेट झालं, रेपो रेट झालं, हे याच्यामध्ये चेंजेस करून गव्हर्नमेंट हे सगळं RBI सगळं हे चालवते मित्रांनो. ठीक आहे, तर मॉनिटरी पॉलिसी खूप इम्पॉर्टंट असते. मॉनिटरी पॉलिसी कमिटी ऑप्शन क्रमांक ए. सायबर सिक्युरिटीचा मुख्य उद्देश काय असतो? डिजिटल व्यवहार आणि ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवणे. ठीक आहे, सिक्युरिटी. आता सामान्य ज्ञानवरती आपण पुढील 10 प्रश्न बघणार आहोत आणि 10 प्रश्नासाठीच तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये प्रश्न येतात मित्रांनो. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेचा स्वीकार कोणत्या दिवशी झाला आहे? 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे, आणि अंमलबजावणी केव्हा झाली आहे मग? 26 जानेवारी 1949. अंमलबजावणी विचारलं म्हणजे अंमलबजावणी. ठीक आहे,
तर 26 जानेवारी 1950 आणि स्वीकार केव्हा केला गेलेला आहे मग 26 नोव्हेंबर 1949. भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? लागू झाली म्हणजे 26 जानेवारी 1950. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960. सगळ्यांनाच माहिती असेल. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे मग कमेंट करून सांगा आणि याचा आन्सर सगळ्यांना यायला पाहिजे. ठीक आहे. 44. बिलो लेवलचा प्रश्न आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील प्रमुख नदी कोणती आहे? गोदावरी, नर्मदा, कावेरी. ठीक आहे. तर गोदावरी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झालेली आहे? 1885, 1890, 1905, 1909, 1919, 1919चा तर ॲक्ट आहे तो. ठीक आहे. 1885. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला आहे? महात्मा गांधी, सरदार पटेल. ठीक आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. IMP प्रश्न आहे. सांगा तुम्ही आन्सर 47चं. तर याचं आन्सर आहे लाल बहादूर शास्त्री. 48. भारतातील हरित क्रांतीचे संबंध मुख्यतः कशाशी आहे? अन्नधान्य उत्पादन. ठीक आहे. हरित क्रांती. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? 1 मे. ठीक आहे. 1 मे 1960 रोजी स्थापना झाली आहे. आणि सांगली जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो हा पण प्रश्न व्हेरी IMP आहे. तर येऊ शकतो GK मध्ये असं सांगलीवरती एखादा प्रश्न. तर ऑप्शन क्रमांक बी हळद. समोरील 40 इंग्लिशचे प्रश्न आहे मित्रांनो. तर चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ रॅपिड. रॅपिडचं सिनोनिम्स असेल मित्रांनो फास्ट. ठीक आहे. चूज द करेक्ट अँटोनिम्स. एन्शंट. ठीक आहे. तर याचं मॉडर्न असेल. एन्शंट म्हणजे पौराणिक मॉडर्न म्हणजे आधुनिक. ठीक आहे. आणि हे भूतकाळातील म्हणजे काय म्हणता येईल त्याला? एन्शंट म्हणजे जुनी असं पौराणिक असं काहीतरी शब्द आहे मित्रांनो. मला आठवण येत नाही ते आता. ठीक आहे. आणि नेक्स्ट बघूया फिल इन द ब्लँक. शी डॅश डॅश टू द बँक एव्हरी डे. गो, गोईंग, गोज आणि गोन. ठीक आहे. शी गोज टू द बँक एव्हरी डे. तर ऑप्शन क्रमांक सी हे राईट असेल. तर मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका आहे ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तिथे तुम्ही जा, डाउनलोड करा आणि झेरॉक्स काढून सोडवा आणि आन्सर की तुम्हाला जी ही प्रश्नपत्रिका आहे त्याच्या लास्ट पेजवरती आन्सर पत्रिका दिलेली आहे. ठीक आहे. तर अशा रीतीने या टेस्ट सिरीज आहे मित्रांनो. तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज 20+ टेस्ट सिरीज मिळेल आणि रिव्हिजन नोट्स, क्वेश्चन बँक हे सर्व मिळेल 250 रुपयामध्ये. ठीक आहे. 93 22 36 71 44 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा. याच नंबरवरती पेमेंट करा. ठीक आहे. तुम्हाला 5 मिनिटात मिळून जाईल. धन्यवाद. ह्या अगोदर ज्या 2 टेस्ट सिरीज आहे त्या आपण चॅनलवरती टाकलेल्या आहे. ते पण व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे.